100 साल, सोचिए, एक सदी, 2 विश्व युद्ध आए, देश आजाद हुआ, सरकारें बदली, जमाना बदला, लेकिन एक संस्था डटी रही अपने मिशन पर, अपने शहरों के लिए। ये कहानी है ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ लोकल सेल्फ गवर्नमेंट, भारत के नगरों की रीढ़। और आज 100 साल की गौरवशाली यात्रा का जश्न। 1926 में भारत में अंग्रेजों का राज था। देश आजादी का सपना देख रहा था और उसी माहौल में कुछ दूरदर्शी लोगों ने एक सवाल पूछा, जब देश आजाद होगा तो शहरों को कौन चलाएगा, नगर पालिका को कौन संभालेगा। उस सवाल का जवाब बना ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ लोकल सेल्फ गवर्नमेंट, एक संस्था जिसने ठान लिया हर शहर को सक्षम प्रशासन देंगे, हर नगर पालिका को एक दिशा देंगे। 1 सदी का सफर आसान नहीं था, लेकिन यह संस्था रुकी नहीं। शुरुआत हुई स्थानिक स्वराज्य पदविका से, फिर आए स्वच्छता, अग्निशमन, लेखा और प्रशासन के प्रशिक्षण कार्यक्रम। हजारों नहीं, लाखों अधिकारी और कर्मचारी इस संस्था से निकले। वो निकले और अपने शहरों को संवारा। 2011 पासून या संस्थेमध्ये नागपूर आणि अमरावती या विभागाचा विभागीय संचालक म्हणून काम करतोय। ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट ही संस्था तिने आपलं काम स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजे 1926 पासून सुरू केलं आणि 1926 पासून सुरू झालेला हा प्रवास आता देशाच्या जवळपास सगळ्या प्रांतांमध्ये पोहोचलेला आहे। महाराष्ट्रामध्ये सुद्धा संस्थेची 9 विभागीय केंद्र कार्यरत आहेत। तो आहे त्या बिल्डिंग मध्ये 2011 पासून आम्ही इथे कार्यरत आहोत। त्याच्यापूर्वी वेगवेगळ्या ठिकाणी संस्था कार्यरत होती। या संस्थेचं काम आता नागपूर आणि विदर्भात वाढलेलं आहे। अमरावतीला आमचं एक उपकेंद्र देखील कार्यरत झालं आहे। साधारणतः 12-17 जण मिळून आम्ही या संस्थेचा कार्यभार नागपूरमध्ये बघत असतो। सगळ्या कामांबरोबर लोकप्रतिनिधींचे प्रशिक्षण सुद्धा करत असते। आमचं कार्यक्षेत्र हे नगरपालिका महानगरपालिका असल्यामुळे नगरपालिकेमध्ये महानगरपालिकेमध्ये पहिल्यांदाच निवडून येणाऱ्या नगरसेवकांची संख्या खूप मोठी असते आणि नेमकं काम काय आहे, हे काम कुठल्या अधिनियमाच्या अंतर्गत होतं, सभागृहातील त्यांचे अधिकार काय आहेत, सभागृहातली वागणूक कशी असावी, या सगळ्या विषयांवरती सगळ्या सन्माननीय नगरसेवकांचे प्रशिक्षण सुद्धा संस्था आयोजित करीत असते। 100 साल, लाखों जिंदगियां, एक मकसद। और ये संस्था सिर्फ क्लासरूम तक नहीं रुकी। विकास आराखड़े बनाए, स्वच्छता योजनाएं तैयार की, घन कचरा प्रबंधक की राह दिखाई, पर्यावरण रिपोर्ट बनाई, हर सर्वेक्षण किए, महापौर परिषद से लेके अंतरराष्ट्रीय मंचों तक भारत की नगरपालिकाओं की आवाजों को दुनिया तक पहुंचाया। ये सिर्फ एक संस्था नहीं, ये भारत के शहरों को संरक्षण है। इथे सॅनिटरी इन्स्पेक्टरचा डिप्लोमा कोर्स आहे। इथे एक विजिटिंग टीचर म्हणून मी काम करते आहे, विजिटिंग फॅकल्टी म्हणून। तर हा असा कोर्स आहे सॅनिटरी इन्स्पेक्टरचा की ज्या ठिकाणी 12वी नंतर तुम्हाला कोणत्याही फॅकल्टी म्हणजे कोणत्याही फील्डमध्ये तुम्ही जर 12th केलं असेल तर तुम्हाला ॲडमिशन घेता येते। पण जर तुम्ही BSc केलं तर BSc नंतर इथे खूप चांगला स्कोप असतो सरकारी नोकरीसाठी। तर या ठिकाणी BSc इन केमिस्ट्री किंवा BSc इन बायोटेक अशा लोकांना रेल्वेजमध्ये किंवा एअरपोर्ट ऑथॉरिटीजमध्ये खूप चांगल्या पोस्टवरती जॉब पण मिळतो। आम्ही इथे स्पेशली आरोग्यविषयक जे काही यांचे कोर्सेस असतात याबद्दल शिकवतो आणि इथे शिकवणाऱ्या फॅकल्टी ज्या असतात या जनरली रिटायर्ड झालेले सिव्हिल सर्जन्स, डॉक्टर्स किंवा त्यांच्या फील्डमधले जे मोठे मोठे लोक असतात तेच आपला अनुभव या ठिकाणी मुलांपर्यंत पोहोचवतात। विदर्भ की धरती पर ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ लोकल सेल्फ गवर्नमेंट ने एक नया केंद्र खोला और 25 सालों में इस केंद्र ने हजारों युवाओं को स्वच्छता निरीक्षण बनाया, अग्निशमन विशेषज्ञ तैयार किए, विदर्भ और अमरावती के नगर प्रशासन को एक नई ताकत दी। 25 साल पहले एक बीज बोया था, आज वो एक विशाल वृक्ष है। नागपुर केंद्र विदर्भ के नगर प्रशासन का मजबूत आधार है। हॅलो, मायसेल्फ नेहा पंचबुधे। मी एक मायक्रोबायोलॉजिस्ट आहे आणि मी SIचा कोर्स जॉईन केलाय। या कोर्स बद्दल मला माझ्या बाबांकडनं कळलं, जे हेल्थ डिपार्टमेंटला आहे, आणि मला कळलं की ह्याच्या थ्रू आम्ही
लोकांपर्यंत पोहोचू शकतो, म्हणजे त्यांच्या हेल्थमध्ये किंवा सॅनिटेशन्समध्ये त्यांना आम्ही हेल्प करू शकतो. तर ह्या गोष्टी मला त्यातनं शिकायला मिळत आहेत आणि मी त्या पुढे अप्लाय करू शकेन, हे याच्या थ्रू मला ही अपॉर्च्युनिटी दिलेली आहे. आणि याचे सॅनिटरी इन्स्पेक्टरचं वर्क PSCs मध्ये असतं किंवा फूड इन्स्पेक्शन मध्ये पण आपण पुढे करिअर करू शकतो. भरपूर सारे फील्ड आहे, महानगरपालिका वगैरे, आणि याच्या थ्रू आपण लोकांना भरपूर हेल्प पण करू शकतो असं मला वाटतं. 100 साल पहले एक सपना देखा था, आज वो सपना करोड़ों शहरवासियों की जिंदगी है। ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ लोकल सेल्फ गवर्नमेंट कल भी, आज भी और अगले 100 सालों तक भी इस गौरवशाली शताब्दी यात्रा को आप तक लाया है अबोध फाउंडेशन ने, क्योंकि बदलाव की हर कहानी समाज की सेवा से ही शुरू होती है।